12 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीमध्ये फ्रान्सने एक न्यूयॉर्क डिक्लेरेशन असेंब्लीमध्ये मांडलं, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की इस्रायल पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यासाठी टू स्टेट सोल्युशन म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन असे दोन्हीही देश असावेत असं दोघांनीही मान्य करावं आणि युद्ध संपवावं। पॅलेस्टाईनला देखील स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे आणि तो देखील एक स्वतंत्र देश आहे। इस्रायलने पॅलेस्टाईन बरोबरचं हे युद्ध संपवून पॅलेस्टाईनला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी। पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यासाठी अशा पद्धतीने द्विराष्ट्र सिद्धांत या संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीमध्ये 142 विरुद्ध फक्त 10 मतांनी संमत करण्यात आला। इथं 12 राष्ट्रांनी कुठल्याही बाजूने मतदान केलं नाही। आता ज्या 142 देशांनी इस्रायलच्या विरोधात पॅलेस्टाईन हा देश बनवला पाहिजे म्हणून मतदान केलं, त्यामध्ये भारत होता, त्यामध्ये रशिया होता, त्यामध्ये इंग्लंड म्हणजेच यूके देखील होता। पण भारताची भूमिका या मुद्द्यावर बदललेली आहे का? भारताने इस्रायल विरुद्ध मतदान का केलं? इस्रायलला नेमकं यामध्ये काय हवं होतं? इस्रायलनं या विषयावर आपली काय भूमिका मांडलेली आहे आणि भारताचं ऐतिहासिक काळापासून इस्रायल पॅलेस्टाईन मुद्द्यावर आपलं म्हणणं काय आहे ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। भारताने शुक्रवारी 12 सप्टेंबर 2025 ला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मांडलेल्या ठरावाला मतदान करून पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला। पॅलेस्टाईन प्रश्नावर शांततामय तोडगा निघावा आणि 2 राष्ट्रांच्या तोडग्याच्या अंमलबजावणीबाबत न्यूयॉर्क घोषणा मान्य केलेली आहे। हा ठराव फ्रान्सने मांडला होता आणि त्याला 142 देशांचा पाठिंबा मिळाला। फ्रान्सच्या या ठरावावर भारत, सौदी अरेबिया, चीन, रशिया, यूके, ब्राझील, साऊथ आफ्रिका, जर्मनी, इंडोनेशिया, इजिप्त यासारख्या बड्या राष्ट्रांनी टू स्टेटच्या बाजूने मतदान केलं। म्हणजे एक प्रकारे इस्रायलच्या हटवादीपणाच्या विरोधात एकाच वेळी इंग्लंड, फ्रान्स, भारत, रशिया, चीन यासारख्या 5 दिग्गज देशांनी मतदान केलं। यावेळी इस्रायलच्या बाजूने अमेरिका, अर्जेंटिना, हंगेरी आणि इस्रायल याच काही महत्त्वाच्या देशांनी मतदान केलं। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही माहिती असेल किंवा नसेल की 1948च्या पूर्वी इस्रायल हा देश तिथं नव्हता, तिथं पॅलेस्टाईन नावाचा देश होता। याच पॅलेस्टाईनच्या भूमीमध्ये 2000 वर्षांपूर्वी इस्रायल नावाचा देश होता। म्हणून जगातल्या सगळ्या प्रमुख राष्ट्रांनी मिळून इस्रायल हा देश तिथं निर्माण केला, जो त्यावेळच्या संयुक्त राष्ट्रांच्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन या 2 देशांची फाळणी करून दोघांना वेगवेगळी जमीन देऊन निर्माण करण्यात आला होता। त्यानंतर इस्रायल विरुद्ध अनेक आसपासच्या मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलला संपवण्याचा प्रयत्न केला, पण इस्रायल या सगळ्यांना पुरून उरला। हा इतिहास आपण कधीतरी ऐकला वाचलेला आहे। पण पॅलेस्टाईन हा देश होता आणि त्या लोकांचं आयुष्य इस्रायलनं मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या हटवादीपणामुळे धोक्यात आणले, असं जगातल्या अनेक राष्ट्रांचं मत आहे। ते या संयुक्त राष्ट्राच्या ठरावामध्ये दिसून आलं। कारण भारत, रशिया, चीन, यूके, जर्मनी यासारख्या राष्ट्रांनी एकाच वेळी इस्रायलच्या विरोधात मतदान करणं ही तशी कधीही न घडून येणारी गोष्ट आहे। या राष्ट्रांनी एका बाजूला कायम राहणं ही देखील गोष्ट कधी न घडून येणारी आहे, ती या निमित्ताने घडून आली। इस्रायलच्या बाजूला फक्त अमेरिका यावेळी उभी राहिलेली दिसली। इस्रायलवर झालेल्या 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्यापासून इस्रायलनं पॅलेस्टाईन विरुद्ध एक युद्ध पुकारलेलं आहे। विशेषतः गाझा पट्टीवर त्यांनी हे युद्ध लादलेलं आहे आणि हे युद्ध थांबावं अशी जगातल्या सर्वच राष्ट्रांची आता इच्छा आहे। म्हणूनच या न्यूयॉर्क घोषणेत या 142 राष्ट्रांनी मिळून गाझामधलं युद्ध संपवण्यासाठी सामूहिक पावले उचलण्याचे, इस्रायल पॅलेस्टाईनी संघर्षाचा न्याय्य, शांततापूर्ण आणि दीर्घकालीन तोडगा 2 राष्ट्रांच्या उपाययोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे काढण्याचे आणि पॅलेस्टाईनी, इस्रायली तसेच या प्रदेशातील सर्व लोकांसाठी चांगले भविष्य घडवण्याचे मान्य केले। घोषणेत इस्रायल नेतृत्वाने सार्वजनिकरित्या 2 राष्ट्रांच्या तोडग्याला, ज्या स्वतंत्र, सार्वभौम आणि व्यवहार्य पॅलेस्टाईनी राष्ट्राचा समावेश आहे, पाठिंबा जाहीर करण्याची मागणी केली। याशिवाय इस्रायलने तात्काळ पॅलेस्टिनियन लोकांच्या विरुद्ध हिंसा भडकावणे थांबवावे, व्यापलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशातील पूर्व जेरुसलेमसह सर्व वसाहती आणि जमिनींचे बळकावणे आणि विलीनीकरणाची कारवाई थांबवावी, कोणत्याही विलीनीकरण प्रकल्पाला वा वसाहती धोरणाला सार्वजनिकरित्या नकार द्यावा, तसेच वसाहतीमधले हिंसाचार थांबवावेत असं या ठरावात नमूद केलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे इस्रायलवर प्रचंड टीका यामध्ये करण्यात आली आहे। इस्रायलचं जे साम्राज्यवादी धोरण आहे ते थांबवण्याची मागणी 142 देशांनी केलेली आहे। घोषणेत पॅलेस्टाईनी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराला देखील पुन्हा पाठिंबा देण्यात आला। जगातल्या इतक्या साऱ्या राष्ट्रांनी जरी
टू स्टेट सोल्युशन म्हणजे दोन राष्ट्रांचा सिद्धांत आणि एकाच वेळी दोन राष्ट्र नांदण्याची गोष्ट मान्य केली असली तरी इस्रायलला मात्र हे मान्य नाही. इस्रायलला तिथं नो स्टेट सोल्युशन हवं आहे. इस्रायल पॅलेस्टाईनी लोकांना स्वतंत्र राष्ट्र किंवा सार्वभौमत्व राष्ट्र किंवा कोणत्याही प्रकारचे नागरी अधिकार द्यायला तयार नाही. बेंजामिन नेतन्याहू यांच्या दृष्टीने पॅलेस्टाईननं दुय्यम राष्ट्र किंवा दुय्यम नागरिक म्हणून राहायला हरकत नाही. मुळात त्यांना या लोकांचं इस्रायलच्या किंवा पॅलेस्टाईनच्या भूमीवर राहणंच मान्य नाही. पण कितीतरी लाख लोक असलेल्या गाझा किंवा वेस्ट बँक मधल्या लोकांना जगण्याचा अधिकार बेंजामिन नेतन्याहू नाकारत आहेत ही गोष्ट ते विसरलेले दिसत आहेत. मागच्या 2 वर्षांपासून त्यांनी गाझाला पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलंय. त्यामुळे गाझामध्ये लोक पाण्याविना अन्नाविना तडफत आहेत. ही परिस्थिती सगळ्या जगासमोर आलेली आहे. तुम्ही याबद्दलचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. म्हणूनच अगदी भारतासारखं इस्रायलचं मित्र राष्ट्र देखील या मुद्द्यावर इस्रायलच्या विरोधात जाऊन मतदान करतोय. या गोष्टीचा विचार इस्रायलने करायला हवा. भारत आणि इस्रायलचे जर ऐतिहासिक काळापासूनचे संबंध बघितले तर नेहरूंच्या काळात भारत पूर्णपणे इस्रायलच्या विरोधी होता. नंतर इंदिरा गांधींच्या काळात इस्रायलचा विरोध मावळत गेला, पण तरीही भारत पॅलेस्टाईनच्या बाजूनेच होता. संयुक्त राष्ट्रात वरचेवर भारताने जी भूमिका मांडलेली आहे ती पॅलेस्टाईनच्याच बाजूने होती. पण 1990 नंतर नरसिंह राव पंतप्रधान असताना पहिल्यांदा भारतानं इस्रायल बरोबर चांगले अधिकृत संबंधांची सुरुवात झाली, व्यापारी संबंधांची सुरुवात झाली. पण भारतानं नेहमीच एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून इस्रायल बरोबर सार्वभौम पॅलेस्टाईनला देखील मान्यता दिलेली आहे. ही भूमिका नेहरूंच्या काळात होती, इंदिरा गांधींच्या काळात होती आणि आज नरेंद्र मोदींच्या काळात देखील तशीच आहे. नरेंद्र मोदींच्या काळात भारत आणि इस्रायल अत्यंत जवळ आलेले आहेत. पण तरी देखील 2017 साली जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देणारा संयुक्त राष्ट्रातल्या ठरावाला भारताने इस्रायलच्या विरोधात जाऊन मतदान केलं होतं. 2021 मध्ये देखील संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीमध्ये भारतानं टू स्टेट सोल्युशन मान्य केलं होतं, म्हणजे पॅलेस्टाईनचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं होतं. काही वेळा भारतानं इस्रायलबद्दल जेव्हा खूप कडक शब्दात इस्रायलचा निषेध केला जातो त्यावेळेला मतदान करणं टाळलेलं दिसतंय. पण एक स्वतंत्र पॅलेस्टाईन देश असणं, तिथल्या लोकांचा जगण्याचा अधिकार असणं ही गोष्ट भारताने कधीही सोडलेली नाही आणि भारत कालही त्यांचं अस्तित्व मान्य करत होता आणि आज नरेंद्र मोदींच्या काळात देखील भारताच्या आतापर्यंतच्या परराष्ट्र धोरणातली ही एक कंटिन्युअस पॉलिसी आहे. म्हणून 12 सप्टेंबरला देखील भारतानं इस्रायलच्या विरोधात जाऊन मतदान केलं. भारतानेच काय जगातल्या 142 देशांनी इस्रायलच्या विरोधात मतदान केलं. पण इस्रायलला मात्र हा ठरावच मान्य नाही. त्यांनी हा ठराव रिजेक्ट केलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की या मुद्द्यावर कुठल्याही देशाला किंवा संयुक्त राष्ट्राला देखील काहीही ठरवायचा अधिकार नाही. पॅलेस्टाईन नावाचा कोणताही देश जन्माला येऊन दिला जाणार नाही. इस्रायलमध्ये देखील आता तिथले लोक बेंजामिन नेतन्याहू यांच्या या निर्णयाविरुद्ध उघडपणे बोलायला लागलेत. त्यांच्या या सगळ्या युद्धखोरीला विरोध करायला लागलेत. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी सारखे अमेरिकेच्या ओंजळीनं पाणी पिणारे देश देखील इस्रायलला जेव्हा विरोध करतात त्यावेळी इस्रायलला आत्मपरीक्षण करायची वेळ आलेली आहे हे समजलं पाहिजे. आणि म्हणूनच पॅलेस्टाईनी लोकांचा जगण्याचा हक्क मान्य करून भारतानं इस्रायलच्या विरोधात जाऊन यावेळी मतदान केलं होतं. भारताच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? भारताने इस्रायलच्या विरोधात मतदान केलं ही गोष्ट चांगली की वाईट? गाझामध्ये शांतता नांदणं गरजेचं आहे की इस्रायलचं नो स्टेट सोल्युशन मान्य करायला हवं? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.